न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। विराज प्रोफाइल कंपनी की प्रेस कॉन्फ्रेंस नियोजन का दिखा अभाव। बात रखने में रहे असफल, वार्ताहर दिखे नाराज। बॉयसर में विराज प्रोफाइल कंपनी के विस्तार का तीव्र विरोध। कंपनी की ओर से अपनी बात रखने के लिए बुलाई गई। पत्रकार परिषद में पत्रकारों ने जोरदार तीखे सवाल पूछे, लेकिन कंपनी प्रशासन ठोस उचित जवाब देने में असफल रही। पुलिस और बाउंसर की उपस्थिति से गुनाहगार परिस्थिति जैसा एहसास लगने की वजह से पत्रकार नाराज हुए। निषेध करते हुए कुछ पत्रकारों ने पत्रकार परिषद छोड़ दी। कंपनी के प्रदूषण, पुराने आश्वासनों का बोझवारा और दबंगशाही से स्थानीय लोग त्रस्त, ऐसा संघर्ष समिति का दावा है। पत्रकार परिषद में पत्रकारों को ठोस निर्णायक उत्तर नहीं, सिर्फ प्रोजेक्ट का फुलाया हुआ आरा खड़ा सादर करने की कोशिश, लेकिन समझाने में विफल। 8 अप्रैल की जन सुनावनी, प्रशासन क्या भूमिका लेगा, इस पर सभी की निगाहें टिकी हुई हैं। रहीम कुरैशी के साथ प्रणय प्रभाकर पाटिल। इंडिया न्यूज 28 के लिए पालघर जिला ब्यूरो चीफ की रिपोर्ट। थर्ड सवाल मेरा ऐसा है कि 2012 में इसी तरह की जन सुनावनी हुई थी, जिसमें मैं मौजूद था। तमाम वादे किए गए थे, स्कीम का किया गया था, गांव का हम विकास करेंगे, फंड देंगे, हर चीज दिए गए। ये जन सुनावनी खत्म, वादे खत्म। मुझे लगता है 12 साल हो गया, और उस समय अगर ये वादे पूरे किए गए होते, मुझे लगता है कि जो लोगों का आक्रोश है आपके पास, वो कहीं तो कम रहता है। और मैं चाहूंगा कि मेरे सारे सवालों का जवाब आप देंगे। संघर्ष समितीने एक मिनिट थांबा। संघर्ष समितीने जे तुमच्यावरती आरोप केलेले आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का? संघर्ष समितीने केलेले आरोप आहेत तुमच्यावरती, ते तुम्हाला माहिती आहेत का? की तुम्हाला न्यायात आहेत का मुद्दे? ते आम्हाला माहिती आहे सर। मग त्या काय काय माहिती आहे, नेमकी काय माहिती? अच्छा, संघर्ष समितीच्या माध्यमातून जे पत्रकार बंधूंनी न्यूज मध्ये दिले आणि त्या न्यूज आम्ही ज्या वाचल्या त्याच्यामध्ये जे पॉइंट्स आहेत, या सगळ्या पॉइंटचा आम्ही विचार करूनच हा सगळा अभ्यास EIA मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी इन्क्लूड केले गेले। अच्छा, याच्याशिवाय ज्या सजेशन्स असतील, ज्या तक्रारी असतील किंवा जे काय असेल ते तुम्हाला आरोप मान्य आहेत का? आरोप नाही आहेत सर। मग त्यांनी आरोप केले तर 10 कोटी जे आश्वासन दिलं तरी दिले नाही। दुसरी गोष्ट, स्थानिकांना रोजगार दिला नाही। तिसरी गोष्ट, भूगर्भातील पाणी प्रदूषित झालेलं आहे। तर मी याच्यावरती आन्सर केलंय। 10 कोटी स्थानिक रोजगार प्रदूषणावर तुम्ही आन्सर केलं। 10 कोटी तुम्ही ग्रामपंचायतीला दिले राहिलं, एक आश्वासन देऊन दिलेलं नाही। सर मेरे सवालों का जवाब नहीं मिला। सर जी गाँव इफेक्टिव आहेत ना सर, एक मिनिट देतो। मेरे किसी भी सवाल का सर जी गाँव इफेक्टिव आहेत ना, त्या इफेक्टिव्ह बद्दल फक्त तुम्ही बोला। 12 कोटी कुठे दिले काय दिले ते बोलू नका। एवढे मोठे केंद्राचे प्रकल्प आले, त्यांनी या इफेक्टिव्ह गावांना डायरेक्ट दिले नाही। महान आणि वारंगेला काय दिलं? महान आणि वारंगेला तुम्ही काय दिले? इफेक्टिव्ह गावाचे त्यांना काय दिलं? मी तेच म्हणलं की ज्याचे डिटेल्स मी तुम्हाला उपलब्ध करून देईन, त्याचे डिटेल्स मी उपलब्ध करून देईन। एक मिनिट, आता जे पाणी प्रदूषित झालंय याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने तुम्हाला दंड केलेला आहे। एक नाही तशा 3-4 याच्या केसमध्ये तुम्हाला दंड केलेला आहे। तुम्ही जेव्हा सांगता का प्रदूषण होणार नाही, तुम्हाला क्लोजरची नोटीस सुद्धा दिली आहे। हे सर्व असताना पुन्हा आमच्या स्थानिक, जरी आम्ही पत्रकार जरी असलो तरी या भागातले आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहोत आणि या भूमिपुत्रांच्या मागणी सांगतो का जे आता पाणी खराब करता, अजून तुम्ही सांगता का ते खराब पाणी आम्ही तिथे यूज करणार, म्हणजे आमच्या भागाची सूर्या नदी जिथे आम्ही डायरेक्ट पाणी पिऊ शकतो तिचा स्रोत तुम्ही खराब करणार, म्हणजे किती मोठी ही चुकीचं आहे। जे तुम्ही आश्वासन देता, मामा प्रत्येक वेळेला चॉकलेट देतो आणि आमची पोरं बघत राहतात, असं व्हायला नको। जे काय असेल ना ते व्यवस्थित सांगायला पाहिजे, तसं होत नाही आणि तुम्ही ते केलेलं नाही। त्यामुळे तुम्हाला नवीन प्रस्तावासाठी गावकऱ्यांचा विरोध हा प्रखर आहे। हा याच्यात त्याच्यावर तुम्ही काय असेल सांगा, तुम्हाला नोटीस आलेलं आहे। तुम्ही जसं आता म्हटलं ना की प्रदूषण महामंडळकडून ज्या एखाद्या वेळी आमच्याकडून एखादी दुसऱ्या प्लांटमध्ये
कारण ज्यावेळी कंपनी चालते त्यावेळी ऍक्सिडेंटल इमिशन झाले आणि ते निदर्शनास आणून दिले तर प्रदूषण महामंडळ त्यावरती कारवाई करते. त्यांच्या कारवाईचा पार्ट आहे आणि त्यांच्यामध्ये जे सजेशन्स त्यांनी करतात की हे तुम्ही करून घ्या, त्याच्याप्रमाणे आपण त्याचा पाठपुरावा करतो आणि त्याची त्यांना दखल त्यांनी घेतल्यानंतर मगच ते सुरू होतं. हा तर कायद्याची प्रक्रिया आहे, त्यातलाच आम्ही पार्ट आहे, त्याला अपवाद नाही आहे. बोरवेलचं विहिरीचं पाणी खराब झालं त्याच्या बाबतीत काय सांगता तुम्ही काय बदल करणार त्याच्यामध्ये? सर मी त्यासाठी सांगतोय की या प्रोजेक्ट मध्ये जी दक्षता घेतली जाते त्यामध्ये एआरपी सिस्टम आपण लावतोय, ज्यामुळे पाणी कारण पाणी उत्सर्जितच होणार नाही तर बोरवेल मध्ये कुठे किंवा पाण्यामध्ये कुठे जाणार आहे.